नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेच्या संदर्भामध्ये. शिवसेनेचं भवितव्य काय, शिवसेनेची वाटचाल काय आणि शिवसेनेची दिशा नेमकी काय असणार आहे. सरकार राज्यातलं स्थापन होतोय आणि शिवसेना सरकारमध्ये स्थापन होणार किंवा नाही असे अनेक प्रश्न आहेत. शिवसेना खास करून या सरकार स्थापनेच्या बाबत त्यांची भूमिका जी आहे ती आडमुठेपणाची आहे का, हाही आपण प्रश्न विचारणार आहोत. आपल्यासोबत शिवसेनेची सगळी वाटचाल आणि एकूण महाराष्ट्राचं राजकारण बघितलेले उदय तांडपाठक, दैनिक पुढारीचे ब्युरो चीफ आहेत. स्वागत आहे उदय तांडपाठक या चर्चेमध्ये तुमचं. महेश म्हात्रे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत. IBN लोकमतचे कार्यकारी संपादक. संदीप प्रधान, वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे आपल्यासोबत असणार आहेत. आणि भाऊ तोरसेकर आपल्यासोबत असणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार. या सगळ्यांचं स्वागत आहे. भाऊ, तुम्हाला खरं पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की शिवसेनेची जी ही भूमिका आहे आत्ताची, मुळात याच्यात काही आडमुठेपणा तुम्हाला दिसतोय की याच्यात काही राजकारणच दिसतंय? मला तरी त्याच्यात आडमुठेपणा दिसत नाही. याचं कारण निकाल लागल्यापासून आपण बघितलं तर पहिले काही दिवस गेले, पवारांनी पहिल्या दिवशीच पाठिंबा जाहीर करून टाकला होता. त्याच्यानंतर घासाघीस चालली होती, पण शिवसेनेचे 2 नेते दिल्लीला जाऊन आले आणि या दोन्ही नेत्यांनी आल्यानंतर सकारात्मक चर्चा झाली असं सांगितलं. पण नंतर बातम्या अशा बाहेर आल्या की त्यांना कुठलाही वरिष्ठ नेता भेटला नव्हता. त्याच्यानंतरही परत त्याच्यानंतर अगदी सामनातून काही गोष्टी आल्या लिहून. त्यानंतर शिवसेना नरमली. बातम्या अशा आहेत की शिवसेनेला वरमायचं, नरमायचं, वाकवायचं अशी सगळी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे मग आपण त्याला नमतं घेतो त्याला आडमुठा म्हणायचा की अडवून धरतो त्याला आडमुठा ठरवायचा, हा आपला प्रश्न आहे. कारण आपण शब्द वापरतो, ते शब्द नेमके अर्थ काय आहेत ते बघून वापरावे लागतात. आजच मी इथे येण्यापूर्वी तुमच्या कार्यक्रमाला एका वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर बातमी वाचली की आता असं कोणीतरी मंत्र्याने, केंद्रीय मंत्र्याने सांगितलंय की अमित शहा आणि मोदी यांची उद्धवनी जाहीर माफी मागितली पाहिजे तरच काही होऊ शकेल. आता हे असलं तर मग भाजपाला आडमुठं म्हणावं लागेल, कारण ते प्रत्येक गोष्ट प्रेसमधून येते, समोर काय होत नाही आणि बोललं असं जातं की आम्हाला शिवसेनेला बरोबर घ्यायचंय. बरोबर घ्यायचं तर समोरासमोर बोलावं ना. ही जी सगळी चर्चा आहे, भाऊंनी ज्या पद्धतीने आता सांगितलं, आपण जर एकूण विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनचा जर कालखंड जर बघितला मंदार, तर यात एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला दिसते, ती म्हणजे सातत्याने दोन्ही पक्ष आपापल्या भूमिका या प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच मांडत होते. त्यांनी कधीच समोरासमोर चर्चेला बसण्यासाठी जी एक 2 पाऊल मागे जाण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली गेली पाहिजे होती, ती कधीच घेतली गेलेली नाही. त्यामुळे आडमुठेपणा जर म्हणायचा असेल तर मला तो दोन्ही पक्षांकडून दोन्ही पक्षांकडनं होतोय असं वाटतंय. उदय तांडपाठक, काय सकृतदर्शनी काय वाटतंय? नाही, थोडं मला याच्यामध्ये भाऊंना थोडंसं जास्तीची माहिती द्यायची आहे. आता दुपारी ओम माथुर जे आहेत भाजपचे, तर त्यांनी वार्ताहरांशी अनौपचारिक गप्पा मारल्या आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की असं माफीचा वगैरे कुठलंही आम्ही काही केलेलं नाहीये. राजकारणामध्ये कोणी कोणी माफी मागण्याचा वगैरे हा विषय नसतो आणि त्यामुळे आम्ही असं कुठली डिमांड केली नसताना बातम्या येत आहेत परस्पर, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यावेळी. त्यामुळे माफीचा विषय हा, ती बातमी जी आलेली ती सुद्धा वाचली, त्याच्यामध्ये कोणाचं नाव दिलेलं नाहीये. त्यामुळे ती पुढी सोडलेली असावी हा एक भाग भाऊंचा संशय आहे, तो बरोबर आहे की कोणीतरी पुढी भाजपकडून सोडलेली असावी आणि मग कोणी ऑन रेकॉर्ड बोलायचं की आमचं असं काय म्हणणं नाही, असंही असू शकतं, नाही असं नाही. पण माथुरांनी जे सांगितलं ते तुम्हाला फक्त माहिती करतो. अच्छा, नाही, नक्की हे जे माथुरांनी सांगितलं असे उदय तुम्ही म्हणताय, पण संदीप प्रधान, ज्या पद्धतीनं खासगीमध्ये सुद्धा अनेक नेते भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, ज्या पद्धतीनं बोलताना दिसत आहेत, जी माहिती समोर येताना दिसते, कुठेतरी असं वाटतंय की भलतेच कुठले तरी चॅनल्स जे संवादाचे जे आहेत ते कुठेतरी सुरू झालेले आहेत आणि तरी सुद्धा ज्यांनी ज्यांच्याशी बोललं पाहिजे ते बोलताना दिसत नाहीत. नेमकी ही परिस्थिती कशी त्याचं वर्णन करता येईल? नाही, अगदी बरोबर आहे. काय आहे की शिवसेना नेमकं हे स्पष्ट करत नाही की त्यांनी काय नेमकं त्यांना हवंय. म्हणजे भाजपचे नेते वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेनेने अमुक मागितलंय, तमुक मागितलंय अशा पद्धतीच्या बातम्या वृत्तपत्रांना आणि चॅनल्सना पुरवत आहेत, पण शिवसेना काहीच बोलत नाही. आणि शिवसेना फक्त 2च गोष्टी म्हणते की आम्हाला सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राबाबतची हमी पाहिजे. पण सन्मानपूर्वक याची त्यांची काय व्याख्या आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे कुठेही ते स्पष्ट करत नाहीत.
आणि त्यामुळे मला असं वाटतं की भाजपच्या नेत्यांना स्पेक्युलेशन करण्याची संधी ही कुठेतरी शिवसेनेकडूनच दिली जाते. त्यांनी जर खरोखर स्पष्ट केलं की त्यांची काय अपेक्षा आहे तर या सगळ्यांना चर्चांना पूर्ण विराम मिळेल असं मला वाटतं. आणि नक्की. शिवसेना अशी गोंधळलेली पहिल्यांदाच दिसतेय की जी निर्णय घेत नाहीये, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ठामपणे. उद्या तुम्हाला मला मंदार या संदर्भात सांगावंसं वाटतं की बाळासाहेबांनंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये अन्य नेते बाजूला होते, विशेषतः मनोहर जोशी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाजूला होते, बरोबर की नव्हते. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व निर्णयाचे अधिकार सुरुवातीपासून होते. साहजिक आहे की शिवसेनाचे पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडेच हे सगळे अधिकार होते. परंतु आपल्याला सातत्याने एक गोष्ट दिसली की शिवसेनेचे नेते आमदार एकत्र यायचे आणि सांगायचे की भाजपबरोबर युती करायची की नाही याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. असं एकदा नव्हे 4 का 5 वेळा झालेलं आहे. ही काय प्रकार आहे की जो नेता आहे त्याच्याकडे सर्वाधिकार असतात, हे वारंवार का सांगितलं जातं? एक संभ्रम असा. पण बोलायला काहीच नाहीये. म्हणजे जसं संदीप प्रधान म्हटले की शिवसेनेकडनं कुठलेही नेते अशा प्रकारची माहिती किंवा त्यांच्या डिमांड्स काय आहेत त्या कळत नाहीयेत. जे साधारणतः सूत्रांकडनं शिवसेनेतले काही नेते त्यांच्याशी बोलल्यावरती कळते. सगळ्याच आपल्या पत्रकारांशी बोलताना एक दिसतंय की त्यांना कुठेतरी येणाऱ्या शपथविधीमध्ये सुद्धा त्यांना स्थान हवंय. तुम्ही जे मगाशी म्हटलात ना की संवादाचे चॅनल्स वेगळे निर्माण होतात, तसं नाहीये. हे उलट आहे. चॅनल्स कडून संवाद होतोय, व्हायला लागलाय. संवादाचे चॅनल्स निर्माण होत नाहीयेत. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये समोरासमोर बसून ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या कुठून तरी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवरून वाचायला मिळतात लोकांना आणि मग ते त्याच्यातून चर्चा होते. तर त्या विषयावर चर्चा न होता यांनी समोरासमोर यायला हवं. ते कदाचित येतही असतील, आपल्याला माहित नाही, कारण यांचं जे काही चाललेलं असतं सगळं त्या पडद्याआडच्या घडामुळे आपल्याला कळत नाहीत. परंतु हाती माहिती जी आली ती अशी आहे की शिवसेनेमध्ये 2 गट आहेत. शिवसेनेमध्ये सरकारमध्ये स्थापन व्हावं का नाही याच्यावर 2 गट आहेत. याच्यामध्ये मतप्रवाह आहेत आणि त्याच्यामध्ये असं आहे की स्थापन व्हायला हवं याच्यामध्ये पूर्ण ठाकरे फॅमिली आणि शिवसेना नेत्यांमधला एक गट हा यांचं असं म्हणणं आहे की आपण सरकारमध्ये सामील व्हायला पाहिजे. दुसरा गट जो आहे तो अल्पसंख्याक आहे शिवसेनेमध्ये, पण त्याचं म्हणणं आहे की विरोधामध्ये बसायला पाहिजे. आता विरोधात बसले काय होईल? आता याच्यात आपण असा विचार केला थोडा तिरकायाने, भाऊंच्या भाषेत भाऊंच्या पद्धतीने विचार केला तर शिवसेना जर बाहेर राहिली तर आपोआप शरद पवारांचं महत्व वाढेल भाजपच्या दृष्टीने, आणि ते महत्व वाढावं म्हणून एक गट असा विरोध करतोय की काय की सरकार स्थापन नव्हता आपण विरोधात बसूया. तर असंही होऊ शकतं याच्यामध्ये. अशा 2 मतप्रवाह, असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत तुम्ही म्हणताय. पण भाऊ, जो सन्मानाचा मुद्दा आहे, शिवसेनेचा सन्मान नेमका कुठल्या गोष्टींनी राखला जाईल असं तुम्हाला वाटतंय? कारण शिवसेनेला पुढच्या शपथविधीमध्ये 31 तारखेच्या समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने अजून तरी कोणीही काही वक्तव्य केलेलं दिसत नाहीये किंवा त्या पद्धतीचं जो संवाद जो समोर यायला पाहिजे तोही अजून कुठल्याही माध्यमांकडे किमान आलेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत कदाचित शिवसेना वाट बघणार आहे असं सुद्धा शिवसेनेतल्या काही सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर अशीच परिस्थिती अजून विसंवादाची जी आहे ती राहील येणाऱ्या काळामध्ये असं वाटतंय तुम्हाला? पहिली गोष्ट लक्षात घ्या की हे जे राजकारणातले मान सन्मान अभिमान स्वाभिमान असतात हे भेळीच्या कागदासारखे असतात. भेळ खाईपर्यंत ते हातात ठेवायचे असतात, नंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकायचे असतात. तेव्हा तो सन्मान वगैरे राखावा ह्या गोष्टीला मी काही फारशी किंमत देत नाही. दुसरी गोष्ट अशी की शिवसेनेच्या बाबतीमध्ये तुम्ही बाहेरचे कोण त्यांचा अपमान करणार? तिथे आत बसलेले अनेक जण निर्णय घेणारे तेच स्वतःचा अपमान करायची परिस्थिती निर्माण करतात. तेव्हा त्यांचा अपमान दुसरा कोणी करायची गरज नाही आणि त्यामुळेच त्यांचा दुसऱ्या कोणी सन्मान करायची गरज नाही. ते स्वतःच्या पद्धतीत करत असतात आणि त्यातूनच त्यांचे अपमान ते इन्व्हाइट करत असतात. त्यामुळे शिवसेनेने काय करावं, त्यांचा अपमान कोणी करावा का, सन्मान कोणी करावा का, हे मला फारसं महत्वाचं वाटत नाही. पण आपण जर बारकाईने बघाल तर निकाल लागल्यापासून मला एक त्या हिंदी सिनेमातलं गाणं आठवतं, अशोक कुमार आणि तो प्राण नावाचा नट होता, व्हिक्टोरिया 203, आणि त्याच्यात ते म्हणतात दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे, बिन ताले की चाबी लेकर फिरते मारे मारे. म्हणजे भाजप आणि शिवसेना या दोघांची अवस्था ते चाबी घेऊन फिरतायत आणि ते जे कुलूप आहे ते कुठे हे विचारतायत. कुलूप हे राष्ट्रवादीत बसलेले, ज्यांनी त्या दिवशी निकालाच्या 4:30 वाजता जाहीर केलं की मी परस्पर पाठिंबा देतो,
आणि तिथपासून हे 2 किल्ल्या घेऊन फिरतायत. पण यांना एक लक्षात येत नाही की कुठेही पिक्चर मध्ये नसताना एक माणूस आपल्याला पाठिंबा का देतो. बरं, पाठिंबा दिल्यावर ते म्हणतात, पवार म्हणतात की स्थिर सरकारसाठी पाठिंबा देतो. पवार जेव्हा स्थिर सरकार म्हणतात त्याचा अर्थ त्यांना स्थिर नसून अस्थिर करायचंय. हे जर लक्षात दोघे घेत नसतील, भाजप किंवा शिवसेना, तर मग फारच सुंदर स्थिर सरकार आपल्याकडे येणार आहे. कारण आज आज आत्ता महाराष्ट्र टाइम्सच्या कुठच्या तरी एका बातमीत मी वाचलं की 6 महिन्यात निवडणुका येतील असं प्रेडिक्शन पवारांनीच केलंय. आणि म्हणून ते म्हणतात मी बाहेरून पाठिंबा देऊन स्थिर करतो. आता थोडा मला 1 मिनिट अजून द्या. नक्की बोला. की बाहेरून या शब्दाचा अर्थ 79 साली इंदिरा गांधींनी समजावून सांगितलेला आहे देशाला. जनता पार्टी फुटली आणि त्यातला चरणसिंग हा गट जो बाजूला झाला, त्यांनी आणि यशवंतरावांचा गट मिळून काँग्रेसचा सरकार बनवायचा प्रयत्न केलं. पण ती त्यांची काही ती बहुमत पूर्ण होत नव्हतं. म्हणून इंदिरा गांधींच्या 90 खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. तो पाठिंबा दिल्यानंतर सरकार बनलं. इंदिराजी शपथविधीला गेल्या होत्या आणि इंदिराजींना पत्रकारांनी विचारलं की आता तुम्हाला कसं वाटतं, हे सरकार किती चालेल. इंदिरा गांधींनी फार सुंदर उत्तर त्याला दिलं होतं, इलेक्शन्स आर राऊंड द कॉर्नर. त्यानंतर 3 महिन्यांनी जेव्हा लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करायची वेळ आली तेव्हा इंदिराजींनी पाठिंबा काढून घेतला. बाहेरचा होता तो बाहेर राहिला. तेव्हा इंदिराजींना विचारलं की तुम्ही पाठिंबा दिला होता ना. हो म्हणे, मी सरकार बनवायला पाठिंबा दिला होता, चालवायला दिला नाही. बरोबर. याला बाहेरून पाठिंबा म्हणतात. तर तो जर आपण विचारात घेतला नाही तर आपल्याला आता काय चाललंय त्याचा नेमका अंदाज येणार नाही. नक्की. आणि अर्थातच हा जो बाहेरचा पाठिंबा आहे किंवा त्या पाठिंब्यावरती भाजप संपूर्णपणे अवलंबून आहे का हे आपण तपासणार आहोत. अफजल प्रकरणावरनं भाजप खास करून हा जो मुद्दा आहे तो प्रतिष्ठेचा बनवतोय का. काही ठिकाणी बोललं जातंय, खासगीमध्ये बोललं जातंय की या प्रकरणावरनं माफी मागितली जावी. नेमकी कशा प्रकारे कुणाची माफी मागावी शिवसेनेनी, हा सुद्धा प्रश्न आपण विचारणार होते का छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय शिवसेनेविषयी आणि शिवसेनेच्या या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत उदय तानपाठक, महेश म्हात्रे, संदीप प्रधान आणि भाऊ तोरसेकर. या चर्चेच्या सोबत ज्या प्रतिक्रिया येतात त्या चर्चेच्या अवतीभोवती हॅशटॅग बेधडक वापरून तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकता. त्या प्रतिक्रिया आम्ही जितक्या शक्य आहेत तितक्या तुमच्यासमोर आणू. काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे दिसत आहेत. श्याम ठाणेदार यांनी म्हटलंय शिवसेनेच्या नेत्यांना सध्या खुर्चीची स्वप्न पडायला लागली आहेत म्हणून सेना भाजपसमोर नमतं घेते. विकास माने म्हणतात शिवसेनेनं सत्तेच्या हव्यासापोटी स्वाभिमानाशी आणि मराठी जनतेच्या भावनांची तडजोड करू नये. आणि सचिन अहिर म्हणतायत, सचिन अहिरे, विरोधी बाकांवर बसून सरकारवर वचक ठेवण्याची संधी सेनेनं घालवू नये, जनमताचा सेनेनं आदर राखावा. अशा प्रकारच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. पुन्हा संदीप प्रधान, जी शिवसेनेची भूमिका येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे, तुम्हाला असं वाटतं का की खरंच शिवसेनेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार केला तर ही अत्यंत कठीण अशी त्यांच्यासाठीची भूमिका असणार आहे. सत्तेत आले तरी त्यांना इकडे आर तिकडे वीर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. हो, निश्चितच. आता असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने असा दावा केला की मोदींच्या करिश्म्यामुळे शिवसेनेला यश मिळालं. आज शिवसेनेचे 63 आमदार आले. आता हे संपूर्ण यश हे उद्धव ठाकरे यांचं आहे. पण तरी सुद्धा त्याचा आनंद घेण्याची म्हणजे काय म्हणूया त्याची संधी उद्धव ठाकरे यांना मिळालेली नाहीये. हेच मला वाटतं शिवसेनेचं दुर्दैव आहे. शिवसेना सत्तेमध्ये गेली समजा आता, तर त्यांना निश्चितच फार थोडा सत्तेचा वाटा आता भाजप द्यायला तयार आहे. आणि भाजप सत्तेमध्ये घेऊन शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून पुढच्या वेळी शिवसेना हा फॅक्टरच निवडणुकीमध्ये फारसा आपल्याला विचारात घ्यावा लागणार नाही अशा क्षमतेचा असेल. दुसरं समजा ते बाहेर राहिले तर त्यांच्याकडे असं सक्षम नेतृत्व नाही आता की जे एक प्रभावी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करेल आणि भाजपला जेरीस आणेल आणि पुढचे 5 वर्ष अनेक मुद्दे उपस्थित करून सरकारवर अडचणीत आणून एक स्वतःचं महत्व निर्माण करून ही 63 ची संख्या 145 पर्यंत किंवा अगदी आता भाजपची संख्या आहे तशी 122-123 पर्यंत नेईल आणि
पुढच्या वेळी शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार येईल, असं आता नेतृत्व नाही. आणि मला वाटतं याच कात्रीमध्ये कुठेतरी शिवसेना आता अडकलेली आहे. नक्की. आणि अर्थात भाऊ, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. संदीप प्रधान म्हणाले की विरोधी मध्ये जरी बसली शिवसेना तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून समर्थपणे समोर येण्यासाठी तेवढं खंबीर नेतृत्व शिवसेनेमध्ये नाहीये. तुम्हाला हे मान्य आहे का? आणि खास करून शिवसेनेसाठी हा किती कठीण निर्णय आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला वाटत नाही कोण खंबीर नेता वगैरे लागत नाही. एक लक्षात ठेवा की हा सगळा खेळ जर आपण लक्षात घेतला तर शिवसेना नुसती शिवसेने उद्या उद्धव ठाकरेंनी 19 तारीखला संध्याकाळी जाहीर केलं असतं की हा कल भाजपाला सरकार चालवण्यासाठी आहे आणि आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी आहे. आमची भूमिका दोघांची एकच होती की काँग्रेस मुक्त महाराष्ट्र, आणि म्हणून ते सत्तेत बसतील, आम्ही विरोधी पक्षात बसतो, विरोधी पक्षाचा स्पेस सुद्धा आम्ही काँग्रेसला देणार नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जी काय धाडस दाखवलं होतं एकटं लढण्याचं, त्याचं कौतुक झालं असतं. नंबर 2, एक लक्षात ठेवा की त्याचा परिणाम असा होतो की भाजपला सक्तीने पवारांच्या किंवा राष्ट्रवादीवर अवलंबून राहायला लागलं असतं आणि ते सोपं नव्हतं. एकदा जर तुम्ही शिवसेनेने ठाम भूमिका घेतली की विरोधी पक्षात बसतो, तर त्यांच्या मनधरण्या करायला भाजपला जायला लागलं असतं. कारण नंतर शरद पवारांच्या बरोबर सरकार चालवणं ही भाजपसाठी सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट आहे. कारण गेल्या 5 वर्षाची सगळी मिलीभगत या सरकारकडून उघडी व्हायला पाहिजे. तुम्ही मला सांगा, आदर्श घोटाळा घ्या, तुम्ही साखर कारखाने भंगारमध्ये काढण्याची गोष्ट घ्या, तुम्ही टोल नाक्याचे लिलाव घ्या, तुम्ही सिंचन घोटाळा घ्या, त्यातली टेंडर कोणी काढली? राष्ट्रवादीने. घेणाऱ्यात कोण आहेत बघा. आणि मग भाजप, शिवसेनेचा कोणी सामान्य नेता पण विधानसभेत सतत एक प्रश्न विचारू शकतो, खडसे साहेब 5 वर्ष तुम्ही आरोप केलेत, तर आता तुम्ही FIR का दाखल करत नाही? जसा हर्षवर्धन हे दिल्लीच्या विधानसभेत परत केजरीवालला सांगायचे की तू शीला दीक्षितवर 350 पानांचा आरोप दाखवत होता, पुरावे दाखवत होता, तू FIR का दाखल करत नाही बाबा? अशी परिस्थिती शिवसेना विधानसभेत निर्माण करू शकते. आणि त्यानंतर भाजपची अवस्था अशी आहे की तुम्ही जर राष्ट्रवादीच्या सपोर्टने सरकार चालवत असाल तर तुम्ही त्यांना हात लावू शकत नाही. आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला 5 वर्ष थांबायची गरज नाही. 1 ते 1.5 वर्षात पवार काय बोललेत लक्षात घ्या, 6 महिन्यात निवडणुका येऊ शकतात. त्यातला इशारा समजून घेतला पाहिजे. म्हणून आज सुद्धा पवारांना विसरून तुम्ही सरकार चालवू शकत नाही किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करू शकत नाही. आणि म्हणून शिवसेनेने विरोधात बसण्यासारखा उत्तम पत्ता नव्हता. अच्छा, ठीक आहे. म्हणजे त्यांची राजकीय खेळी त्या पद्धतीने अजून झालेली नाही असं म्हणायला जागा आहे. काय नेमकं चाललंय शिवसेनेच्या गोटात असं वाटतं? नाही मंदार, मी या एकूणच सगळ्या प्रक्रियेकडे जेव्हा तटस्थ नजरेने बघतो तेव्हा एक गोष्ट सातत्याने लक्षात येते, ती म्हणजे शिवसेनेने सुरुवातीपासून स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण जर जेव्हा बघितलं की उद्धव ठाकरेंशी आपण दोघं बोललो होतो, त्या पूर्ण मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सातत्याने मांडली होती की आम्हाला स्वबळावर जायचं आहे आणि स्वतःची ताकद आम्हाला महाराष्ट्राला दाखवायची आहे. ते सगळं करत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची स्वतःची कल्पना लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर ही सगळी जी त्यांची जी तडफ होती किंवा त्यांनी जो एकला चलो रेचा नारा दिला होता, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण निवडणूक निकालानंतरची प्रक्रिया बघतो, यामध्ये असं एक गोष्ट प्रकर्षाने दिसते, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने मराठी अस्मितेचा किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा वारंवार समोर करून असं दाखवलं की भाजपला आमच्या समोर यावं लागणार आहे, भाजपला आमच्या पुढे नमतं घ्यावं लागणार आहे. आणि त्यामुळे असेल कदाचित त्यांनी विरोधी पक्षात बसण्याचा जो मुद्दा आहे तो विचारातच घेतला नाही. आणि म्हणून ही प्रक्रिया आतापर्यंत इतकी लांबलेली आपल्याला दिसते. भाजपने ज्या पद्धतीने शिवसेनेला टेकन फॉर ग्रँटेड घेतलं एकूणच सगळ्या आधीच्या निवडणूक प्रक्रियेत, त्याला कारणं होती. त्यांना ज्या पद्धतीने मोदींच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं होतं, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. परंतु आता इथे त्यांना शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांनी जर निवडला किंवा एकला चल्लोरेचा किंवा अन्य पक्षाला आमदारांना फोडण्याचा जर प्रयत्न केला,
तर त्यांना जी आतापर्यंतची जी 25 वर्षाची त्यांची विश्वासार्हता दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर निर्माण केली होती किंवा दाखवली होती, ती किती फोल होती हे ते आपल्या कृतीनेच दाखवणार आहेत असं मला वाटतं. असं वाटतं की अशी कृती शिवसेनेने जर का केली उद्या विरोधी पक्षात बसले अगदी तर अगदी म्हणजे आता भाऊ जे बोलले ते अगदी बरोबर बोललेले आहेत हां की शिवसेनेने सुरुवातीला जाहीर करायला की हा कौल आम्हाला विरोधी पक्षात बसण्याकरता दिलेला आहे, त्यामुळे विरोधी पक्षात आम्ही बसू, तर हा प्रश्न निर्माण झालाच नसता इतका. आणि शिवसेना ही विरोधी पक्षामध्ये असताना जास्त वाढते, हा आतापर्यंतचा अनुभव असा आहे. म्हणजे शिवसेना आतापर्यंत विरोधी पक्षामध्ये होती त्यामुळे ती वाढली त्यावेळी. तर आताही ते झालं असतं ना, परत संघटन मजबूत करण्याकरता संधी मिळाली असती आणि एक समर्थ विरोधी पक्ष म्हणून भाऊ म्हणतात तसं त्यांनी सतत भाजपवर एक दडपण ठेवलं असतं. तर हे त्यांनी करायला पाहिजे होतं. त्यांनी का केलं नाही हा त्यांचा आहे, पण त्यांनी करायला पाहिजे होतं हे खरं म्हणजे. मग या अशा अर्थाने शिवसेनेमध्ये नेमकं काय घडतंय? शिवसेनेत खलबतच सुरू आहेत, वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत, नेत्यांच्या वरिष्ठ बैठका सुद्धा सुरू आहेत, पण नेमकं काय घडणार आहे आणि जवळजवळ शपथविधीच्या एक दिवस अगोदर शिवसेना काय निर्णय घेणार आहे याकडे सुद्धा आपलं सगळ्यांचं साहजिक लक्ष आहे. त्यामुळेच ही चर्चा आपण करतो. एका छोट्याशा ब्रेकनंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित करणार आहोत. शिवसेना विरोधी बाकावर बसण्यास सहजी का तयार नाहीये हे आपण विचारणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. काही बेधडक प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपल्यासोबत. विष्णू सासर यांनी बहुमत मिळाल्यानं भाजपला गर्व चढला आहे, या गर्वाचा फुगा नक्कीच लवकर फुटेल अशी एक प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. स्वरूप कुलकर्णी म्हणतायत भाजप शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. आणि सुनील मोरे म्हणतायत भाजपला मडक्यातील लोणी एकट्याला खायचंय, पण मडक्याची राखण करायला कोणीतरी हवंय. अर्थात या सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत. उदय तानपटक, या प्रतिक्रिया जनमानसातल्या आहेत, थेट आपल्याला आता या कार्यक्रमातनं ऐकता ऐकता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत. काय तुमची प्रतिक्रिया काय त्याच्यावर? नाही, प्रतिक्रिया म्हणजे असं आहे की जे मगाशी ते भाऊ बोललेत ना, ते अति योग्य गाणं आहे. तुम्हाला सांगतो मी, ते हे कोणाला काही दोघांना माहीत नाही काय करायचं आहे काय नाही, आणि त्यामुळे त्या पद्धतीने सगळं चाललंय. शिवसेना जे करते ते भाजपला मान्य नाही आहे. मग सगळं मीडिया सुरू चाललेलं आहे, चॅनलवरून चर्चा चालते, चाय पे चर्चा होत नाही. तर या सगळ्या गोष्टी अशाच चालल्या सगळ्या. त्यामुळे ते जोपर्यंत शपथविधी होत नाही, प्रत्यक्षात किती मंत्री होतात काय होतात हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. नक्की. पण पुन्हा एकदा संदीप, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः शिवसेनेला सन्मानजनक तोडगा काढायचा झाला किंवा शिवसेनेसाठी म्हणून सन्मानजनक तोडगा काढायचा झाला तर साधारणतः किती जागा शिवसेनेला मिळू शकतात? आत्ताच्या या परिस्थितीमध्ये दबक्या आवाजात अनेक प्रकारची चर्चा चालू आहे. जसं शिवसेनेच्या काही नेत्यांनी आज आमच्याकडे सुद्धा म्हटलेलं आहे की 2 कॅबिनेट तरी आत्ता ह्या शपथविधीच्या वेळेला त्यांना मिळाली पाहिजेत उद्या दुपारपर्यंत, असं त्यांचं काहीसं म्हणणं होतं. आता काही शिवसेनेची जी बैठक झालेली आहे त्याच्यातनं काही प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे येतील. पण नेमकं काय प्रकारचा तोडगा असू शकतो? नाही, काय तोडगा असू शकतो किंवा शिवसेनेच्या नेत्यांचं कशाने समाधान होईल हे मी सांगू शकत नाही. कारण त्यांच्या अपेक्षा काय आहेत मला खरोखर म्हणजे माहित नाही, कारण त्यांनी त्या कुठेही स्पष्ट केलेलं नाही. आपण सगळे ऐकतोय की त्यांना सन्मानाचा आकार किती असं म्हणतात. सन्मानाचा आकार किती? सन्मानाचा आकार काय? कारण सन्मान हा शब्द किंवा ही कॉन्सेप्टच इतकी वेग आहे की त्याच्यात काही अर्थ असू शकतो. फक्त मला एक दिसतंय ते असं आहे की शिवसेना कुठेतरी भाजपच्या नैतिकतेची परीक्षा बघते. त्यांना असं वाटतंय की ज्या राष्ट्रवादीवर यांनी आरोप केले त्यांचा पाठिंबा घेऊन हे सरकार स्थापन करतात का, असं कुठेतरी शिवसेना एक परीक्षा बघते. आणि त्यांना असं वाटतं की भाजप मनातून खजील होईल की आपण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन कसं काय सरकार बनवायचं आणि ते आपल्याकडे येतील, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. आणि दुसरीकडे भाजपला असं वाटतंय की ज्यांनी आपल्यावरती अत्यंत म्हणजे काय म्हणूया खालच्या स्तरावर जाऊन टीका केली त्या शिवसेनेकडे आपण झुकत जाणार नाही. जेवढे आपण त्यांना त्यांच्या सहनशक्तीचा अंत बघू तेवढे ते गुडघ्यावर रांगत येतील आणि मग आपण त्यांना आपल्याला त्यांचा जेवढा सन्मान करायचा आहे तेवढा सन्मान करून त्यांना जी काही 1 किंवा 2 मंत्रीपद किंवा फार तर 4 मंत्रीपद देऊ असं कुठेतरी भाजपला वाटतंय. आणि ह्या दोघंही एकमेकाची अशी परीक्षा पाहतायत. त्यामुळे प्रश्न असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदीप ही दोघं एकमेकांची परीक्षा पाहत आहेत, त्यापेक्षा ही महाराष्ट्रातल्या जनतेची परीक्षा सुरू आहे की ज्या पद्धतीने हा खेळ गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे, अगदी विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून आतापर्यंत. तर याच्यामुळे लोकांनी जसं शरद पवार म्हणाले की स्थैर्याला मतदान केलेलं आहे,
परंतु जर स्थैर्यासाठी लोकांनी मतदान केलेलं आहे, लोकांना विकासाभिमुख एकूणच प्रशासन हवं आहे, तर हे जे काय चाललंय ना याच्यामुळे लोकांचा भ्रमनिरास होईल आणि लोक राजकारणाकडे जे सकारात्मक नजरेने बघायला लागलेले आहेत ते थांबतील की काय, अशी थोडं भीती वेगळं वाटते. मत आहे महेश. असं आहे की लोकांनी नाही, स्थैर्याला मतदान अजिबात केलेलं नाही. हा बोला बोला एकच संदीप. फक्त मला मुद्दा सांगायचा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्ष सत्तेत राहिले. त्यांच्यामध्ये एनरॉनवरून संघर्ष झाला, सिंचनावरून झाला, अनेक गोष्टींवरून संघर्ष संघर्षच होत पण होता तरी सुद्धा त्यांच्यासाठी. ते सरकारमध्ये टिकून राहिले. याचं कारण असं आहे की त्या नेत्यांनी ज्या सहकाराच्या माध्यमातून स्वतःची जी साम्राज्य उभी केली आहेत ती टिकवण्यासाठी त्यांना सत्ता लागते. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये असं कुठलंही काही नाही आणि त्यामुळे ते केवळ भावनिक म्हणजे आमचा सन्मान राखा, आमचा अपमान केला, आम्हाला भेटायला फक्त लहान मुलालाच पाठवलं, तर अशा कुठल्या तरी एका म्हणजे अत्यंत किरकोळ कारणांचा हवाला देऊन एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मला वाटतं सरकार आल्याचा आनंद भाजपही घेऊ शकत नाही, 63 आमदार आल्याचा आनंद शिवसेनेला मिळत नाही, अशी कुठेतरी परिस्थिती झाली. नक्की उदय काय काय वेगळं मत मांडायचं? नाही, याच्यामध्ये असं आहे की थोडंसं आता महेशने सांगितलं की या पद्धतीने चाललंय असं मला वाटत नाही की लोकांनी जो कौल दिलेला आहे ना हा स्थिर सरकारने दिलेला नाही. लोकांनी बरोबर योग्य त्या पद्धतीने दोघांना वागवलेलं आहे. हा हा भाजपला पण एवढं वाढू दिलेलं नाही की त्यांना मस्ती चढेल, शिवसेनेला एवढं कमी होऊ दिलेलं नाही, पण योग्य पद्धतीने लोकांनी हे केलेलं आहे. त्यांनी त्या पद्धतीने वागावं असं लोकांना वाटतं. नक्की मतदार फार चतुर असतात. म्हणजे मतदार राजा, त्यामुळे आपण त्याला मतदार राजा खऱ्या अर्थाने त्यांनी त्याचा राजासारखा अधिकार जो आहे. हा याच्यात एक गंमत अशी आहे की आपण मान सन्मान जे विचार करतोय तर अफजल खान म्हटलं तर आपण रडकुंडीला आलो, पण लोकसभेपासून विधानसभेपर्यंत आपली चड्डी काढून टाकली त्याचा कोणालाच राग येत नाहीये. हे मला अजब वाटते. कुठचे सन्मान मान आहेत मला सांगा की चड्डी काढण्याचा राग येत नाही आणि अफजल खान म्हटल्याचा राग कसा काय येतो, आदिलशाह म्हटल्याचा राग कसा काय येतो, ते हा पोरकटपणा आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या की 14 मंत्रिपदाने 18 मंत्रिपदं दिली आता आणि तरीही शिवसेना मंत्रिमंडळात गेली तर तो शिवसैनिकांचा सगळ्यात मोठा अपमान असेल. शिवसैनिक कोण तो आधी समजून घ्या. ह्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या 63 उमेदवारांनी जिंकल्या, पण त्या जिंकून देणारा जो आहे त्याचं नाव अरविंद भोसले, जो 9 वर्ष अनवाणी फिरला, त्याला शिवसेना म्हणतात आणि त्या शिवसेनेला अपमान झालेला वाटतोय. तेव्हा तुम्ही 14 मंत्री तर तो शिवसैनिक तुम्हाला सोडून जाईल हे लक्षात घ्या. आपण हा सगळा आणि दुसरी गोष्ट थोडी निवडणूक समजून घ्यायला लागेल. निवडणुकीत लोकसभेला बीजेपीला 27% मतं होती, 27.8%, आणि शिवसेनेला 20% मतं होती. जवळजवळ दोघांची मतं इंटॅक्ट आहेत. प्रश्न एवढाच आहे की यावेळेला शिवसेनेने मोदींच्या विरोधात जाऊन मतं मिळवली आहेत, त्यामुळे ही शिवसेनेची किमान मतं आहेत आणि भाजपची लाटेतली मतं आहेत. भाजप याच्यावर जाणार नाही. त्यामुळे मस्ती करणाऱ्यांनी किंवा अपमान धरून बसणाऱ्यांनी ही निवडणूक समजून घेतली पाहिजे. तुम्ही म्हणताय तुम्ही निवडणूक समजून घेतली पाहिजे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. शिवसेना नेत्यांची, संजय राऊत यांची प्रतिक्रिया सुद्धा आतापर्यंत आलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 30 तारखेला दुपारपर्यंत आम्ही वाट बघू आणि तुम्ही सुद्धा तेवढे थांबा, म्हणजे माध्यमांना त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर शिवसेना त्यांचा निर्णय जो आहे तो जाहीर करेल असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय खलबतं सुरू आहेत मातोश्रीवरती त्याचाही अंदाज हळूहळू लागायला हरकत नाहीये. पण एका छोट्याशा ब्रेकनंतर ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. बेधडकमध्ये आपण चर्चा शिवसेनेविषयी करतोय आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची आता प्रतिक्रिया आलेली, ते आपण प्रतिक्रिया पाहूयात. मराठी की हिंदी? शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आज महत्वाची बैठक झालेली आहे. बैठक आता संपली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ही बैठक बोलवली होती. आम्ही सगळे नेते होतो. आमदारजी कदम आहेत माझ्याबरोबर, गजाभाऊ कीर्तीकर आहेत, सुभाष देसाई,
श्री युलाधर डाके, पक्षाचे सचिव अनिल देसाई आणि आदेश बांदेकर, आणि या बैठकीमध्ये चर्चा झाली. ती सगळी चर्चा इथे सांगण्यासारखी नाहीये. एक मात्र नक्की की पक्षानं पुढला कोणता निर्णय घ्यावा आणि पुढे कसं जावं या संदर्भात चर्चा झाली. मी तुम्हाला इतकंच सांगेन, आजच्या दिवस थांबा, उद्यापर्यंत इंतजार करा. पण अभी मैं हिंदी में आपको बताना चाहता हूँ. एक दिवस थांबण्याची 30 तारखेपर्यंत थांबायची सूचना त्यांनी केलेली. माध्यमांना, माध्यमकर्मी ज्या पद्धतीनं त्यांना प्रश्न विचारतायत सगळे, सांगण्यासारखी चर्चा नाही असं ते म्हणतायत. म्हणजे सांगता येणार नाही अशा प्रकारचा सगळा त्यातला आशय त्या चर्चेतला दिसतोय. काय अर्थ काढतायत? नाही, आता त्यांनी ज्या पद्धतीने स्पष्टपणे सांगितलं की ही चर्चा सांगण्यासारखी नाही आणि आमच्याकडे आमच्या बैठकीमध्ये जे काही ठरलं त्या संदर्भाचा निर्णय आम्ही उद्याच घेणार आहोत. आता म्हणजे शिवसेनेने आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 2 महिन्यांमध्ये ज्या बैठका घेतल्या त्या बैठकांमधले निर्णय घेण्यासाठी जो विलंब लावलेला आहे तो विलंब सुद्धा आता या निवडणूक निकालानंतर लागताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे एकूण निर्णय प्रक्रिया जी होती पूर्वीच्या काळी, बाळासाहेब ठाकरे एक निर्णय घ्यायचे आणि तो निर्णय त्या क्षणी जाहीर व्हायचा. आता ती प्रक्रिया फारच लोकशाही प्रक्रिया शिवसेनेने अवलंबलेली दिसते. त्यामुळे लोकांना निर्णय घेणं वेळ लागतो असं वाटतंय उदय तुम्हाला? निर्णय घ्यायला वेळ लागतो रे, ते त्यांचे वेळ घेत आहेत व्यवस्थित. वेळ लागतो असं आपण म्हणतो. शेवटी प्रत्येकाची योग्य वेळ आल्यावर प्रत्येक निर्णय घेत असतो. आता ते उद्यापर्यंत निर्णय घेणे याचा अर्थ परवा जो शपथविधी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं का नाही या मुद्द्यावर तो काहीतरी तिथे अडलेला असणार. पहिल्या टप्प्यात घ्या, मंत्री किती काय हे कदाचित ठरलं सुद्धा असेल. आपण इथे बसून चर्चा करतोय, त्यांच्या या बोलणी झालेली पण असतील. फक्त आता कधी घ्यायचा, काय घ्यायचा आणि ते खाती आणि या सगळ्या विषयामध्ये त्यांच्यामध्ये जी काय मारामारी असेल शिवसेनेमधली अंतर्गत मारामारी असेल त्याच्यावर चर्चा असणार ती, आणि ती बाहेर सांगता येणार की नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. संदीप तुम्हाला काय वाटतंय या चर्चेमधनं शिवसेनेच्या जी काही प्रतिक्रिया आलेली आहे, थोडक्यात शिवसेनेनी विरोधी बाकावर बसणं येणाऱ्या काळात आपल्याला दिसू लागेल की काही आणखीन वेगळा निर्णय शिवसेनेकडनं अपेक्षित आहे? नाही, मला असं वाटतं की ते थोडेसे थांबायला तयार आहेत आणि कुठेतरी एकीकडे सत्तेचा मोह खुणावतो आहे आणि दुसरीकडे कुठेतरी आपला आत्मसन्मान राखला जात नाही याची खंत पण आहे. पण सत्तेशिवाय राहणं, विरोधी पक्षात राहणं हे एक फार मोठं, म्हणजे त्याच्यासाठी एक धैर्य लागतं. आणि आज ते नेमकं किती शिवसेनेच्या नेत्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये ते आहे. मगाशी उल्लेख झाला तो बरोबर आहे की शिवसैनिकांमध्ये ते धैर्य आहे, पण शिवसेनेच्या किती नेत्यांमध्ये ते आहे हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हाच कुठेतरी पेच आहे की नेत्यांना सत्ता हवी आहे. बोला नेत्यांना सत्ता हवी आहे आणि शिवसैनिक म्हणतोय की आत्मसन्मान राखण्यासाठी विरोधी पक्षात राहा. हा कुठेतरी शिवसेनेसमोरचा मोठा पेच आहे. पेच आहे. मंदार, मला या ठिकाणी एकच गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या पद्धतीने शिवसेनेने आतापर्यंत भाजपला वागणूक दिली, आपण जर 15 वर्षापूर्वीचं म्हणजे 1995 साली जे शिवसेना भाजप युतीचं सरकार अस्तित्वात होतं त्यावेळेसची 2 पक्षांमधली जी घुसमट होती किंवा तो सत्ता संघर्ष होता, तोच सत्ता संघर्ष आताच्या याच्यात दिसेल की काय असं वाटत असतानाच हे 2 पक्ष वेगळे झाले. आताची जर परिस्थिती आपण बघितली की शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका ज्या पद्धतीने ताणली त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता हे पुढे काय निर्णय घेणार, विरोधी पक्षात बसणार की एकत्र सत्ता स्थापन करणार, हा घोळ झालेला आहे. आणि हा सगळा घोळ त्यांच्यातल्या संभ्रमावस्थेचं निदर्शक आहे. मला एवढं संभ्रमावस्थेचं निदर्शक आहे असं तुम्ही म्हणताय. अगदी थोडक्यात भाऊ तुम्ही काय म्हणाल? पेच आहे, घोळ आहे, कोंडी आहे, नेमकं काय? नाही, घोळ वेळ काही नाहीये. काही आता जी मी प्रतिक्रिया स्क्रीनवर बघितली त्याचा अर्थ इतकाच आहे की उद्या दुपारपर्यंत थांबा, तोपर्यंत आम्ही आषाढभूत आहोत, त्याच्यानंतर सन्माननीय आहोत किंवा स्वाभिमानी आहोत हे उद्या सांगू.
तोपर्यंत आम्ही वाडगा घेऊन उभे राहणार, इतकाच त्याचा अर्थ आहे. नक्की तुम्ही अगदी थोडक्यात स्पष्टपणे हे सगळं सांगितलेलं आहे. अर्थात 30 तारखेला दुपारपर्यंत शिवसेना काय निर्णय घेते हा शिवसेनेच्या बाजूला पडलेला जो चेंडू आहे तो शिवसेनेनेच टोलवायचा आहे अशी परिस्थिती आत्ता तरी दिसते. आपण तुर्तास तोपर्यंत थांबूया, कुठल्याही निष्कर्षाप्रत न येता शिवसेनेच्या भूमीकडे लक्ष ठेवून आपण राहूयात, एवढंच आता सध्या म्हणूयात. ही चर्चा इथेच थांबवतो. धन्यवाद, नमस्कार.